Ram Krishna Hari Hare Jai Jai Ram Krishna Hare Hari Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hari Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai 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 Ram Hare Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna सुंदर ते दाना उभे विठेवारी सुंदर ते दाना उभे विठेवारी ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते धाना उभे विठेवारी सुंदर ते धाना उभे विठेवारी सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे आकर कटेवरी ठेवले कर कटेवरी ठेवले तुझी हार गळा काचे पीतांबर तुझी हार गळा काचे पीतांबर आकर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवळे निरांतर एक धाना आवळे निरांतर एक धाना तुझी हार गळा काचे पीतांबर तुझी हार गळा काचे पीतांबर आवळे निरंतर हे ध्यान आवळे निरंतर हे ध्यान तुळशी हार गळा काचे पीता
हार गळा काचे पीतांबर मकर कुंडले सपती श्रवणे मकर कुंडले सपती श्रवणे मकर कुंडले तळपती द्रवणे मकर कुंडले तळपती द्रवणे गंधे कस्तुभ मने विराजेता गंधे कस्तुभ मने विराजेता तुझे हार गळा काचे पीतांबर तुझे हार गळा काचे पीतांबर कांचिता गगने विराजित कंटिक गगने विराजित तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर आवळे निरांतराये निधाना आवळे निरांतराये निधाना तुझे हार गळा काचे पीतांबर तुझे हार गळा काचे पीतांबर आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर तुका मने माझेची सर्व सोखा तुका मने माझेची सर्व सोखा तुकामने माझेची सर्व सुख तुकामने माझेची सर्व सुख तुका मने माझेची सर्व सोखा तुकामने माझेची सर्व सुख तुकामने माझेची सर्व सुख वाहिला श्रीमुखावडेले वाहिला श्रीमुखा आवडेल तुझी हार गळा काचे पीतांबर तुझी हार गळा काचे पीतांबर पाहिला श्रीमुख आवडे पाहिला श्रीमुख आवडे तुझी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर तुका मने माझेची सर्व सोखा तुका मने माझेची सर्व सोखा तुकामने माझेची सर्व सुख तुकामने माझेची सर्व सुख पाहिला श्रीमुखावडेले पाहिला श्रीमुखावडे
हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर तुळशी हार गळा कसे पीतांबर ओ बार कुमाई हो राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बापर कुमार बापर कुमार तुहा विठ्ठल
माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम पवित्र सोवळी आ पवित्र सोहळी पवित्र सोहळी पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी आ पवित्र सोहळी पवित्र सोहळी आ पवित्र सोहळी पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी एकतीचा भूमंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव 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 तीच भाग्यवंत तीच भाग्यवंत तीच भाग्यवंत तीच भाग्यवंत सरते पुरती मनोरथ सरती पुरती धन धनवित सरती पुरती सरती पुरती धनवित सरती पुरती धनवित सरती पुरती धनवित ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव 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 तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा ज्यांची केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा ज्यांची केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा केली पावे सेवा ज्यांची केली पावे सेवा आवडता देव आवडता ज्यांचा आवडता देव आवडता देव
अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव प्रेम भाव खंडित प्रेम भाव खंडित प्रेम भाव खंडित प्रेम भाव कुमार कुमारी कुमार कुमार जय जय विठोबार कुमारी कुमार कुमार जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी हरि जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हॅलो डॉक्टर बोलते जरा हॅलो पवित्र सोहळी 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 एक तीच भूमंडळी मंडळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देवा ज्यांचा आवडता देवा
ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित अखंडित प्रेम भाव 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 ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव 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 ज्यांचा
विठाला 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 पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठल योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेशिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराया यांचा हा संतांचं वर्णन करणारा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अकारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज समाजयोगी त्यागमूर्ती प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी गुरुवर्य सद्गुरु श्री गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या तपपूर्ती पुण्यस्मरणानिमित्ताने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजचा हा पहिलाच दिवस पहिल्या दिवसाची ही दुसऱ्या सत्रातली सेवा बाबांचा दास म्हणून सेवक म्हणून ही माझ्या वाट्याला आलेली आहे. विठ्ठल सद्गुरु जोग महाराज परंपरेतील गुरुवर्य बाबांचं जीवन आहे. बाबांचं संस्थेवर नित्यांत प्रेम. संस्थेचा जेव्हा अमृत महोत्सव झाला त्या अमृत महोत्सवामध्ये काही विशिष्ट महात्म्यांचीच कीर्तनं झाली. त्या विशिष्ट महात्म्यांमध्ये बाबांचं कीर्तन होतं. आजही ते फोटो उपलब्ध आहे संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने. बाबांचे आणि सर्व गुरुवर्यांचे फार निकटचे संबंध. संस्थेतील सर्वच गुरुवर्य त्या काळात बाबा असताना संस्थेतून फिरत फिरत या ठिकाणी यायचे. सर्वच गुरुवर्य वैद्य बाबा असतील, गुरुवर्य बाबा शांतीप्रम बाबा असतील, जवळजवळ सर्वच मंडळी
बाबांना भेटण्याकरता, इथे थांबण्याकरता, बसण्याकरता आणि या इंद्रायणीचा या ठिकाणी पवित्र तट, एवढी काही गर्दी नव्हती, अशा वेळी तिथे येऊन बसायचे. नेहमीच संस्थेकरता मदतीचा हात बाबांचा असायचा. संस्थेची जी नवी आणि इमारत आहे त्या इमारतीचे पहिले देणगीदार कोण असतील तर गुरुवर्य बाबा आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल ज्ञानदेव कारा, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की. अशा बाबांची सेवा तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्वजण करत आहोत. ज्ञानेश्वरी मंदिर संस्थान ट्रस्ट, या ट्रस्टच्या वतीने हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू महंत श्री विष्णूजी महाराज केंद्रे तथा हरिभक्तीपरायण आदरणीय श्री गुरुवर्य श्री भास्कर महाराज पवार आणि आदी करून सर्व या संस्थेतील मंडळी, या मंडळींनी यावर्षी हा उत्सव मोठ्या स्वरूपाने करण्याचं ठरवलं. कारण हे बाबांचं जाऊन 12 वर्ष पूर्ण झाले. या ज्ञानेश्वरी मंदिराचे बाबा संस्थापकच आहेत. पायात बाबांचा रचलेला आहे आणि आज हे काम जवळजवळ पूर्णतेला गेलेलं आहे. बाकी थोडे थोडे कामं राहिले होते, हे आता जवळजवळ संपन्न झालेले आहेत. हे कलरचं काम दिसत आहे आणि वर तर जवळजवळ ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण आहे. आता फक्त कलशाचं काम बाकी आहे. तोही कार्यक्रम फार भव्य दिव्य होणार आहे. असं या ठिकाणी म्हणून बाबांची स्मृती या दृष्टीने हा सप्ताहाचं आयोजन. त्यामुळे संस्थेतील बाबांकडे राहणारी सर्वच विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सर्वजण सक्रिय आहेत. सर्व आजी माजी विद्यार्थी. त्या माजी विद्यार्थ्यामध्ये आमचा नंबर लागतो. आम्ही देखील राहायला इथेच होतो, बाबांकडेच होतो, बाबांच्या हाताखालीच. आणि राहण्याचा योग प्राप्त झाला. बाबांचं दर्शन करत करत बाबांच्या संगतीला राहण्याचा योग, बाबांचं वैराग्य फार होतं महाराज. बाबांनी कधीही समाजाच्या पैशातील 1 रुपया स्वतः करता खर्च केला नाही. ही सर्व साक्षीदार मंडळी आहेत. आमचे वागुंडे महाराज आहेत, तांबे महाराज आहेत, आपण सर्व मंडळी आहात. आणि बाबांचं जीवन फार वैराग्यशील होतं. वैराग्य असल्याविना हे कार्य उभं राहत नसतं. बाबांचं कीर्तनामध्ये हातखंडा होता. बाबांचं काही जास्त, खरं तर बाबांचं शिक्षणच नव्हतं. महाराष्ट्रातल्या कुठल्याच शाळेमध्ये बाबांचं नाव सापडणार नाही. पहिल्या वर्गात देखील प्रवेश घेतलेला नाही. परंतु बाबांनी ज्ञानेश्वरीची फार सेवा केली आणि त्या ज्ञानेश्वरीच्या सेवेमुळे त्यांना वाचासिद्धीच प्राप्त झाली. खूप अखंड पारायण केले बाबांनी. त्यामुळे बाबा म्हणतील त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या. समाजाला त्याचा प्रचिती आली. मी तर म्हणतो बाबांनी जेवढे सप्ते सुरू केले आजपर्यंत कुठल्याच महाराजांनी एवढे सप्ते सुरू नसतील केले. पुणे जिल्ह्यातले जवळजवळ मावळातले सर्वच सप्ते हे बाबांच्या हातातले आहेत. सर्व मंडळी साक्षीदार आहेत. खूप बाबा खेडोपाडी फिरले. त्या गावात बळत जाऊन मंदिरात राहणार आणि म्हणणार की मला पारायण करायचं. बाबा तिथे बसणार, 4 लोकांना जमा करणार, पारायण सुरू करणार. बाबांनी एक प्रवचन केलं की सर्व गाव दुसऱ्या दिवसापासून त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित व्हायचं. मला आठवतंय आम्ही एकदा असंच बाबांसोबत एका कार्यक्रमाला गेलो. त्या गावात गेलो असताना त्या लोकांचा अजिबात आणि प्रतिसाद आणि मिळाला नाही. बाबा म्हटले अरे आम्हाला इथे सप्ताह करायचा आहे, तुमच्या गावात सप्ताह नाही आहे. ते लोक म्हटले महाराज आमच्या लोकांना वेळच नाही, आमचे लोक सर्व कामात गुंतलेले, कशाला आणि या भानगडीत पडताय. नाही म्हटले आम्ही आमचं करणार, आम्ही आमचे विद्यार्थी आणलेले आहेत, आम्ही आमचा सप्ताह करणार, तुम्ही फक्त आमची भोजनाची व्यवस्था करता का? नाही तर आम्ही मधुकरी मागतो. नाही म्हटले करू व्यवस्था.
आणि मग पहिल्या दिवशी बाबा म्हणले सर्वांनी या कीर्तन आहे. संध्याकाळी जेव्हा कीर्तन झालं, लोक जेवढे ऐकायला होते ना महाराज, त्या लोकांना त्या कीर्तनाचा असा प्रभाव आणि पडला आणि लोकांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी अशी भक्ती जागृत झाली. दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकाने पाय घड्या टाकायला सुरुवात केली. काय त्या सप्ताहाला रंग आला आणि सर्व गावात लहान मुलं देखील घरी थांबत नव्हते. असं बाबांची ती वाणी होती, अशी तपश्चर्या होती. आणि त्याच तपश्चर्येच्या बळावर बाबांनी हे जगातलं सर्वात मोठं काम या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. विठ्ठल त्या बाबांचं पुण्यस्मरण, खरं तर संतांचं पुण्यस्मरण जर नाही केलं, गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा सांगायचे आणि त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, बुवा संतांचं पुण्यस्मरण जर नाही केलं तर त्या संतांचं काही बिघडत नाही, पण आपण जर संतांचं पुण्यस्मरण नाही केलं तर आपलं मात्र बिघडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल संत हे पूजनीय असतात, संत हे वर्णनीय असतात, संत हे वंदनीय असतात. त्यामुळे सर्व जग संतांची पूजा करतं, सर्व लोक संतांची पूजा करतात. अहो लोक करतात यात काय विशेष आहे? साक्षात परमात्मा संतांचं पूजन करतो. घाली दंडवत पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया, पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया, पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया. निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत, निर्गुण आकार झाला गुणवंत. घाली दंडवत पूजोनिया, पूजोनिया, घाली दंडवत पूजोनिया, परमात्मा निर्गुण असून तो सगुण झाला, आकाराला आला आणि संतांची पूजा करू लागला. नुसती पूजाच नाही तर संतांना तो साष्टांग दंडवत घालत आहे. घाली दंडवत. तुकोबरायांची पूजा केली देवाने. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. अशा प्रकारे तुकोबरायांची पूजा केली. कोणी केली हो? ज्याची पूजा सर्वच करतात. त्याची पूजा कोण कोण करतं? इंद्र चंद्र महेंद्र याते इंद्र चंद्र महेंद्र याची श्रुती शास्त्र सवित्री महासिद्ध मुनी ध्यानी आरावती, खेळामणे तो जोडला सांगाती, खेळामणे हा तो जोडला सांगाती, धन्य ही आनंदा सापडले
अधिकार काय आहे? जो पूजा करतो तो इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळामणी तो हा जोडला सांगाती हो. असा परमात्मा तो देखील संतांची पूजा करतो बरं का. आणि संत देखील जगाला सांगत असताना हेच सांगतात, तुम्हाला पूजा करायची असेल ना मग या संतांनाच आसनं टाका आणि त्यांचीच काया गाली संताची आसरे, गाली संताची आसरे, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी एका जनार्दनी जाणे, सांगत असताना देखील हेच सांगतात की घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने. देव पूजा करतो, संत पूजा करतात, समाज पूजा करतो. कुणाची? वैष्णवांची. अहो महाराज तर एके ठिकाणी आणखी अतिरेक करतात. ते म्हणतात जर तुम्ही देव पूजा करता आणि देवपूजा करत असताना जर कदाचित संतजन घरी आले तर महाराजांनी सांगितलं की देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला बाजूला सारा परंतु संतांची पूजा करा. का पूजतात हे सर्व? तर याचं कारण आहे जगात त्याचीच आणि पूजा होत असते जे पवित्र आहे. काय आहे? पवित्र आहे. माणसं गायीची पूजा करतात. का बरं? कारण गाय पवित्र आहे सर्व अंगाने, परंतु तरी पण मुखाची पूजा करत नाहीत. गायीच्या पार्श्व आणि भागाची शेपटीची पूजा सांगितलेली आहे. त्या कथा अनेक आहेत. जे पवित्र आहे त्याची पूजा होते. इंद्रायणी मातेची पूजा करतात कारण ती पवित्र आहे. गंगेची पूजा होते, तुळशीची पूजा होते, भगवंताची पूजा होते. ज्या ज्या काही पवित्र वस्तू आहेत त्या सर्वांची पूजा होते. पूजे करता पवित्रता लागते. त्यामुळे संतांची पूजा का होते याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र सोहळी, 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 पवित्र सोहळी,
पवित्र चोहळी 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 एकतीच भूमंडळी पवित्र चोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव आवडता देव आता आवडता देव त्यांचा आवडता देव पवित्र चोहळी एकतीच भूमंडळी पवित्र चोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी भूमंडळी पवित्र चोहळी त्यांचा आवडता देव आवडता देव आवडता देव आवडता देव त्यांचा आवडता देव पवित्र चोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र चोहळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. संतांची पूजा का होते याचं उत्तर महाराज या पहिल्या चरणात देतात. कारण संत हे पवित्र आहेत आणि सोवळे आहेत म्हणून त्यांची पूजा होते. आता या चरणामध्ये महाराजांनी एक असा शब्द वापरलेला आहे की तो अन्यांचा निषेध करतो. महाराज म्हणतात एक तीच भूमंडळी. या जगात पवित्र फक्त एकच आहेत आणि तेच आहेत. एकच पवित्र आहे आणि तेच आहे. ते कोण असतील तर हे संत महात्मे. असं म्हटल्यामुळे जे शास्त्र वचन आहेत, गंगेला पवित्र सांगतात, काशीला पवित्र सांगतात, हिमालयाला पवित्र सांगतात, गाईला पवित्र सांगतात, अनेक तीर्थांना पवित्रता सांगतात, देवाला पवित्र सांगतात. ह्या सर्व शास्त्र वचनांचा विरोध होतो. महाराष्ट्र बोलतात एकतीच भूमंडळी. एकटे संतच पवित्र आहेत, बाकी कोणी पवित्र नाही. असं कसं हो? मग आता या बाकी गोष्टींना आम्ही पवित्र मानायचं नाही का? तर असं आहे. प्रथमतः पवित्र कशाला म्हणतात हे आपण बघितलं पाहिजे. पवित्र त्याला म्हणतात जे दुसऱ्याचे दोष नाहीसे करतं, त्याला पवित्र म्हणतात. विठ्ठल ज्यांच्यामध्ये दुसऱ्याचे दोष नाहीस करण्याची शक्ती आहे तेच पवित्र होऊ शकतं, इतर नाही. माणसं तीर्थामध्ये स्नान करतात. कशा करता करतात? ते तीर्थ दोष नाहीसे करतात म्हणून स्नान करतात. गंगा पापम शशी तापम आदी आदी. माणसं हिमालयाची यात्रा करतात. कशा करता करतात? हिमवंतू दोष खाय. हिमालय दोष खातो म्हणून हिमालयाची यात्रा करतात. आता माणसं एवढी परिक्रमा करतात, नदीची वगैरे तीर्थयात्रा. कशा करता?
आपल्याकडून घडलेले दोष नाहीसे व्हावेत म्हणून जे दुसऱ्यांचे दोष नाहीसे करतं त्याला पवित्र असं म्हणतात. मग हे संतच एकटे पवित्र कसे, तर याचं उत्तर सर्वांना माहीतच आहे. ही आळंदी आहे, इथं कुठलीच गोष्ट ज्ञात नाही असा विषय नाही, सर्वांना ज्ञातच आहे. तीर्थ जे पवित्र होतात ना ते त्यांच्याकडे जो पवित्रपणा आहे ना तो त्याने उसनं आणलेला आहे. त्यांच्याकडे तयार होत नाही माल, त्यांना दुसरा माल घेऊन यावा लागतो दुसरीकडून. ते थोक विक्रेते नाहीत बरं का, ते रिटेलर विक्रेते आहेत. थोडा माल घेऊन यायचा इकडे विकायचा, पुन्हा जेवढे दोष आणि संग्रहित केलेत लोकांचे ते दोष घेऊन पुन्हा मेन कारखान्यात जायचं, तिथे ते दोष टाकायचे आणि पुन्हा पवित्रता घेऊन यायची. तीर्थांकडे जे पवित्रपणा आहे तो कुणामुळे असेल तर संतांमुळे आहे बरं का. सर्वांना कथाभाग माहीत आहेत की असणारे पुंडलिक महाराज यात्रा करत असताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात त्यांचा जेव्हा मुक्काम झाला त्या दिवशी रात्री असणाऱ्या 3 स्त्रिया एकदम काळकुट्ट त्यांचं शरीर झालेलं, अंगावरचे कपडे मळालेले अशा कुरूपवान स्त्रिया कुक्कुट मुनीच्या आश्रमात गेलेल्या आहेत त्यांचे त्या ठिकाणी. आणि जेव्हा जाताना त्यांनी बघितल्या पुंडलिक महाराजांनी, जाताना तर येत असताना मळकट होत्या परंतु जात असताना दैदिप्यमान अशा त्या देवी, त्यांना देवीचं रूप प्राप्त झालं. अशा त्या स्त्रिया पुंडलिक महाराजांनी त्यांना विचारलं की आपण कोण आहात. जाताना आपलं शरीर मळकट होतं आणि आता बघतो तर दिव्य शरीर प्राप्त झालं. त्यांनी सांगितलं आम्ही दुसरं कोणी नाही, मी गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. जगातल्या थोर नद्या ज्यांच्यात स्नान करण्याकरता सध्या गर्दी आहे तिथे त्या थोर नद्या, महाकुंभ जिथे लागलेला आहे, गंगा, यमुना, सरस्वती आहोत म्हटले. मग हे तुमचा हा चमत्कार कसा घडला. म्हटले बघा आमच्यामध्ये तुझ्यासारखे पापी येऊन स्नान करतात आणि ते सर्व पाप आम्ही घेत असतो आणि मग ते पाप घेऊन आमचं शरीर असं आणि मलिन होऊन जातं आणि पुन्हा ते पाप धुण्याकरता आम्ही संतांकडे येतो. कुक्कुट स्वामी सारखे संत आहेत, त्या संतांचं दर्शन घेतो आणि आम्ही पवित्र होऊन जातो. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, येती पुनीत व्हावया, येती पुनीत व्हावया. पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, पर्व काळ पाया, पर्व काळ पाया. वरी वचे वैष्णव, जळती दोषाचे डोंगर, 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 जळती दोषाचे डोंगर. तिथे तया छाया, येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया, तळीवरी वैष्णव. तीर्थे तया ठाया, येती पवित्र व्हावया, पर्व काळ पाया, तळीवरी वैष्णव. वैष्णव महाराज सांगतात तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा.
सर्व तीर्थ पुनीत होण्याकरता त्या ठिकाणी येतात. आणि असे अनेक आपल्याला प्रमाणही सापडतील की पुंडलिकरायांचं दर्शन घेण्याकरता सर्व तीर्थ माध्यान्नाला आणि पुंडलिकरायाजवळ येतात. शंकर सांगे ऋषी जवळी सकळे तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. कशा करता तर पुनीत पवित्र होण्याकरता. म्हणून तीर्थाच्या ठिकाणी जे पवित्रपणा आहे तो संतांच्या मुळेच आहे. आता खरं सांगा, आपण इंद्राणीला पवित्र मानतो. केव्हापासून मानतो पवित्र? माऊली ज्ञानोबारायांचा पदस्पर्श या भूमीला झाला तेव्हापासून आपलं इंद्रायणी तीर्थ झालं. जिथे जिथे संत गेले, जिथे जिथे संतांचा संपर्क आला, ज्या पाण्याला संपर्क आला ते पाणी तीर्थ झालं. ज्या भूमीला आणि संतांचा संपर्क आला ती भूमी तीर्थ झाली. अशा प्रकारे संतांमुळेच हा पवित्रपणा जिकडे तिकडे आहे. म्हणून जे तुम्हाला पवित्र दिसतात ना त्याला कारणीभूत संत आहे. म्हटले ते ठीक आहे हो, परंतु तुम्ही सांगितलं की एक तीच भूमंडळी देवाला देखील वेदाने पवित्र म्हटलेलं आहे. शास्त्रामध्ये असे वचन आहे, परमात्मा कसा आहे? पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम योग्य. परमात्मा तर पवित्रामध्ये देखील पवित्र आहे. मग त्याचंही निराकरण घडतं की याच्यामध्ये? म्हटले बघा, त्याचंही तसंच आहे. जसं त्या तीर्थांचं आहे ना, त्या देवाचं देखील तसंच भांडवल आहे. दिसायला दिसतं की हा थोक विक्रेता असेल, पण तो देखील थोक विक्रेता नाही. तो देखील असाच आहे. तो देखील माल कुठून आणतो? संतांकडूनच माल आणतो. कारण त्याला विचारा, बाबा तुम्ही संतांच्या पाठीमागे का जाता? संतांच्या चरणाचे रज का वंदिता? तर तो सांगतो की माझ्या ठिकाणी पवित्रपणा येण्याकरता. नामयाचे पाठी चाले केशिराज चरणीचे रज लागावया. किंवा भगवान परमात्मा भागवतामध्ये श्री संत नाथ बाबा सांगतात, माझे ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निजान. या लागी भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदावया. माझ्या ठिकाणी जो तुम्हाला पवित्रपणा दिसतो ना तो केवळ या भक्तांमुळे आहे. म्हणून मी त्या भक्तांच्या पाठीमागे जातो. चरणीचे रज वंदी शूळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. शूळपाणी भगवान शंकर देखील संतांच्या चरणाचे रज आपल्या माथ्याला लावतात. म्हणून देव देखील पवित्र कशामुळे होतो? रामायणामध्ये एक कथा येते. पंपा सरोवर शबरी मातेचा आश्रम जवळच होता. आणि शबरी माता ही बालपणापासून आणि भगवंताची प्रतीक्षा करत होती की माझे देव येतील, म्हणून ती रोजच रस्ता झाडत होती. तर रस्ता झाडत असताना एक दिवस एक साधू असणारे ते जात होते त्या रस्त्याने. तर त्या रस्त्याची धूळ त्यांच्या अंगावर उडाली आणि त्यांनी एकदम रागाने सांगितलं, ए काही नाही तरी बोलले, रागाने क्रोधाने बोलले. आणि ती बिचारी आणि नाराज झाली, हिरमुसली आणि परत माघारी फिरली. स्वामीजी क्षमा करा, क्षमा करा. काही नाही ते बोलले. आता अहंकार असल्यानंतर काय मनुष्य बोलून काही सांगता येत नाही. त्यांना शुद्धपणाचा अहंकार होता. आणि ही आपली असणारी शाबर जातीमध्ये जन्माला आलेली ही स्वतःला कनिष्ठ समजणारी शबरी माता, तिने मात्र नम्रता धारण केली. आणि हे मात्र अहंकाराने छाती फुगून असणारे तिला बोलू लागले. थेट त्या पंपा सरोवरामध्ये स्नानाकरता चालले होते ते साधू. त्यांनी त्या पंपा सरोवरामध्ये स्नान केल्याबरोबर त्या सरोवराचं जे स्वच्छ पाणी होतं ते एकदम मलिन होऊन गेलं, अशुद्ध होऊन गेलं. ते फक्त त्यांनाच माहीत होतं. त्यांनी कुणाला सांगितलं नाही, गुपचूप राहिले. लोक विचार करू लागले, हे झालं कसं अचानक? काय झालं बाबा? सरोवराचं पाणी अशुद्ध का झालं?
चर्चा झाली, बरेच दिवस गेले. आता शबरी मातेचं पुण्य उदयाला आलं आणि भगवान रामचंद्रजी शबरी मातेच्या आश्रमात आले, भेट दिली, सर्व झालं. साधू संत मागे पुढे उभेच होते. महाराज इकडे चला, इकडे चला, इकडे चला, आमच्या कुटीवर चला, तिकडे चला. देव थेट निघाले ते पंप सरोवराकडे. त्या ठिकाणी देवाला वाटलं स्नान वगैरे करावं आणि थोडंसं इथे संध्यावंदन करावं. परंतु त्या सरोवराजवळ गेले, बघतात तर त्या सरोवराचं पाणी अगदी मलिन झालेलं, अस्वच्छ झालेलं. साधू संत म्हटले, महाराज बरेच दिवस झाले, माहीत नाही काय झालं, परंतु या सरोवराचं पाणी जे असणार ते फार मलिन झालेलं आहे. आता आमची स्नानाची व्यवस्था नाही आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. काहीतरी तुम्ही करा. तुम्ही सर्वेश्वर आहात, तुमचा चरण स्पर्श झाला तर दगडाची स्त्री झालेली आहे पाठीमागे, आम्ही बघितलेलं आहे. मग हे तर मलिन पाणी स्वच्छ व्हायला किती वेळ लागणार आहे, तुमच्या पायाचा स्पर्श करा. देव म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्या चरणास आणि स्पर्श झाल्याबरोबर हे पाणी शुद्ध होईल. म्हणून परमात्मा त्या पंप सरोवरामध्ये गेले आणि देवाने आपला पायाचा स्पर्श त्या पाण्याला केल्याबरोबर ते पाणी आणखी मलिन झालं, आणखीच मलिन झालं. देवाला आश्चर्य वाटलं, माझ्या पायाने काही घडू शकतं आणि हे पाणी स्वच्छ व्हायच्या ऐवजी आणखीच मलिन झालं. देव म्हटले थांबा 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 थांबा, काहीतरी चुकतंय म्हटलं. नक्कीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या व्यक्तीचा अपमान करून कोणीतरी या सरोवरामध्ये स्नान केलेलं आहे. सांगा तुमच्यापैकी कोण आहे, तर लवकर पुढे या, नाहीतर बघा मग माझ्या आणि क्रोधाला सामोरं जावं लागेल तुम्हाला. ज्या साधूकडून ते घडलं होतं त्याला माहीत होतं माझ्याकडून घडलं. तो पुढे आला, म्हटलं महाराज मला क्षमा करा. मी ज्या दिवशी त्या शबरी मातेला बोललो आणि त्या कुंडात स्नान केलं तेव्हा त्या कुंडाचं पाणी मलिन झालं. म्हटलं बस तेच कारण आहे. म्हटलं आता तुम्हाला जर स्वच्छ करायचं असेल तर एकच करा, त्या असणाऱ्या शबरी मातेचा चरण धुवा आणि त्या चरणाचं चरण तीर्थ घेऊन या आणि या कुंडात टाका, शुद्ध होऊन जाईल. संत गेलेले आहेत, शबरी मातेचे चरण आणि प्रक्षालन केले, त्या चरण तीर्थ आणि घेऊन आले पात्रात आणि ते पाणी त्या कुंडामध्ये टाकल्याबरोबर पाणी स्वच्छ झालं. म्हणून पवित्र सोवळी, संत हे पवित्र असतात. देवाला देखील पवित्रपणा कुणामुळे मिळाला असेल तर ते केवळ संतांमुळे मिळालेला आहे. म्हणून पवित्र, संत हे पवित्र आहेत. दुसरं विशेषण देतात की संत हे सोवळे आहेत. सोहळ नाही, सोवळ. सोवळ, सोवळ या शब्दाचा अर्थ आहे विटाळ रहित, त्यांच्याजवळ कुठलाच विटाळ नाही. नाही त्या विटाळ अखंड सोहळ, नाही त्या विटाळ अखंड सोहळ, नाही त्या विटाळ अखंड सोहळ, नाही त्या विटाळ अखंड सोहळ. उपाधी वेगळ जाती उपाधी वेगळ जाती, उपाधी वेगळ जाती. संतांना कुठला विटाळ नाही. कारण का, तर ते सोहळे आहेत. विटाळ 3 प्रकारचा असतो महाराज. कर्मातला विटाळ वेगळा, बरं का, उपासनेतला विटाळ वेगळा आणि ज्ञानातला विटाळ वेगळा. कर्मातला विटाळ तुम्हा सर्वांना माहीत आहे की कोणी मृत्यूला प्राप्त झालं तर 10 दिवस सुतक पडतं, तर ते आम्हाला विटाळ आहे. आम्हाला पूजा करायची नाही, मंदिरात यायचं नाही, का तर म्हटले सुतक पडलेलं आहे, म्हणजे विटाळच आहे. जन्माचा देखील विटाळ असतो. कुठं कोणी मुलगा जन्माला आला, मुलगी जन्माला आली तर त्या ठिकाणी देखील त्या भावकीला काय असतो, विटाळच असतो. एक जात विटाळ, एक मृत्यू विटाळ. हे विटाळ जे आहेत ते कर्मातले विटाळ आहेत. याच्यामध्ये अनेक प्रकार सापडतात. हा आणि कर्मातला विटाळ. एक विटाळ असतो तो म्हणजे उपासनेतला विटाळ. हा विटाळ 2 प्रकारचा आहे. एक विटाळ आहे परद्रव्याची अभिलाषा करणं आणि दुसरा विटाळ आहे परनारीचा अभिलाष करणं. विटाळ तो परद्रव्य परनारी, विटाळ तो परद्रव्य परनारी, विटाळ तो परद्रव्य परनारी, विटाळ तो परद्रव्य परनारी. एक या दुरी तो सोहळा, एक या
अभिलाषा करणं, दुसऱ्याचं धन हडपण्याची इच्छा मनात असणं, तो विटाळलेलाच आहे, सदैव त्याला विटाळ आहे. आणि परस्त्रीचा अभिलाष तो सदैव विटाळलेला आहे. म्हणून विटाळ तो परद्रव्य परनारी, येथून या दुरी तो सोहळा. येथून जो दूर राहतो तो सोहळा आहे. असे अनेक प्रमाण सापडतात. आणि परंतु आमच्या संतांचं जीवन बघितलं तर संतांनी कधी परद्रव्याची अभिलाषा केली नाही, परस्त्रींचा कधी अभिलाष केला नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे आणि जीवनातील दोन्ही प्रसंग हे सांगून जातात की महाराजांना त्याची अपेक्षा नव्हती. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा. तुका म्हणे धन ते आम्हा गोमांसा समान, गोमांसा समान. अशा प्रकारे महाराजांचा हा परद्रव्याचा विटाळ नव्हता, परस्त्रीचा विटाळ. जाई ओ तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. जाईव तुम्हाचे न करी सायास, जाईव तुम्हाचे न करी सायास, जाईव तुम्हाचे न करी सायास, जाईव तुम्हाचे न करी सायास. आम्ही विष्णुदास तैसे न हो, तैसे नव आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणून संत हे सोहळे आहेत, विटाळ रहित आहेत म्हणून ते सोहळे आहेत, म्हणून त्यांची पूजा होते, म्हणून त्यांची देव पूजा करतो. पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, वर्णनीय आहेत. एकतीच भूमंडळी. आता संतांच्या पेक्षा कोणी पवित्र नसल्यामुळे संतच पवित्र आहेत, दुसरं कोणी पवित्र नाही. जे तुम्हाला पवित्र दिसतात ते संतांच्या मुळे पवित्र आहेत. अशा प्रकारे भूमंडळी, भू म्हणजे उत्पन्न होणारा लोक, जिथे लोक जन्मतात, भूसत्ताया. अशा भूमंडळामध्ये सर्वत्र संतच काय आहेत तर पवित्र आहेत. परंतु महाराज ते नेमके संत कसे, त्या अभंगाचं दुसरं चरण. त्यांचा या
ज्याचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ते पवित्र आणि ते सोहळे आहेत ज्यांना देव आवडतो. म्हटले महाराज देव तर आम्हालाही आवडतो, देव आवडतो म्हणून तर आम्ही इथं आहेत की, मग आम्ही पण आहेत की पवित्र सोहळे. म्हटले थांबा थांबा, पुढे मला बोलायचं. काय बोलायचंय? म्हटले अखंडित प्रेम भाव. म्हटले आपल्याला देव आवडतो, परंतु अमावस्या पौर्णिमेला कधी मध्ये आवडतो, सप्ताहाला म्हणजे आवडतो, एकादशी आली म्हणजे आवडतो, काही कार्यक्रम असला म्हणजे आवडतो की तसा, परंतु आपल्याकरता देव आवडतो. पण संतांना कसा आवडतो? तर अखंडित. त्याच्या आवडीमध्ये खंडताच नाही, अखंडित त्यांचा प्रेमभाव परमात्म्यावर आहे. असे संत महात्मे आहेत. हे संतांचं खरं तर असणारं अंतरंग लक्षणच सांगितलेलं आहे या माध्यमातून. तेच संत असतात की ज्यांचा हेत विठ्ठली, जे नित्य परमात्म्यावर प्रेम करतात तेच संत या पदवीला प्राप्त होतात आणि तेच पवित्र असतात. अखंडित प्रेम करणारे संत असतात. किती प्रेम करतात हो, किती प्रेम करतात संत. आहा, मनुष्य सर्वात जास्त जीवावर प्रेम करतो बरं का, परंतु संत हे परमात्म्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करतात. माऊली तर परमात्म्याला आण घालून सांगतात, देवा खरं सांगू तू मला जीवापेक्षा जास्त जीवीची या जीवा प्रेम तुझी आण वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया. बहु आवडती जीवा पातोनिया, बहु आवडती जीवा पातोनिया, काननिया विठोबा काननिया, काननिया विठोबा काननिया, काननिया विठोबा काननिया, काननिया विठोबा काननिया. किती आवडतात परमात्मा भक्तांना तर बहु आवडसी जीवा पासोनिया, जीवापेक्षाही जास्त परमात्म्या आणि आवडतात. ही त्यांची आवड जी आहे ती शुद्ध आवड आहे, शुद्ध प्रेम आहे. संसारातलं प्रेम हे संपणार आहे. नवे नवे संसारातलं प्रेम हे त्याच्या गुणाकडे बघून आहे. संसारातलं प्रेम काही कामनेने युक्त आहे. आणि संसारातलं प्रेम हे ठळक दिसणार आहे. संसारातलं प्रेम हे सांगण्यासारखं पण आहे, परंतु परमार्थातलं जे प्रेम आहे, परमार्थातली जी देवाची आवड आहे, तिचं वर्णन श्री नारद महर्षी करतात की ते प्रेम कसं आहे. गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. हे प्रेम असं आहे ते कुठला भगवंताचा गुण बघून झालेलं नाहीये, गुणरहित आहे. नाहीतर संसारात प्रेम घडतं पण गुण बघून होतं. गुण संपला की प्रेम संपलं. एक महिला एका श्रीमंत राजाच्या इथे काम करण्याकरता होती, काम करत होती. तिचा पुत्र होता, 20-22 वर्षाचा तिचा मुलगा होता. त्या ठिकाणी ती काम करत असताना एक दिवस त्या राजदरबारामध्ये त्या राज्याची राजकुमारी छतावर बसलेली होती आणि सहज तो मुलगा आपल्या आईला बोलवण्याकरता भेटण्याकरता त्या राजदरबारामध्ये आला, राजवाड्यात आला आणि त्याची नजर त्या कन्येवर पडली. आता ती राजकुमारी होती, तिला सुंदरता प्राप्त होती. हा मुलगा तिच्यामध्ये मोहित झाला, त्याचं मन तिच्यामध्ये गुंतल्या गेलं, अडकला, माया आहे. आणि मग मात्र त्याने आपल्या आईजवळ हट्ट पकडला.
आई जेव्हा घरी आली म्हटलं आई मला विवाह करायचा आहे, मी लग्न करेल तर त्या राजकुमारीशीच करेल, आणि जर ती मला पत्नी म्हणून नाही मिळाली तर मी माझा प्राण ठेवणार नाही, मी अन्न पाण्याचा त्याग करतो. आता वेडा पोरगा, त्यांनी विचार नाही केला की आपण कुठं ते कुठं. 2 दिवस झाले मुलगा काही खायला तयार नाही, मरून जाईल, एकुलता एक मुलगा आहे, माझ्या म्हातारपणाची काठी आहे, मुलगा मेला तर काय करू. ती बिचारी ती हुशार होती आणि समजदार होती की हे शक्यच नाहीये, आपण कुठं आणि ते कुठं. एक दिवस दरबारामध्ये काम करण्याकरता गेली असता त्या राजकुमाराने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. का ग तुझा चेहरा पडलेला रडका चेहरा दिसतो, काय तुला दुःख आहे. ती म्हटली राणी साहेब जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला आणि मृत्यूची शिक्षा द्या. नाही म्हटली मी तुला अभयदान देते, सांग, मी तुला काही करणार नाही. म्हटली एक दिवस माझा मुलगा इथे आला होता, त्याने तुम्हाला बघितलं आणि तो आज तुमच्या आणि प्रेमात पडलेला आहे, त्याला तुम्ही पाहिजे. तो म्हणतो लग्न करेल तर राजकुमारीशी करेल. ती राजकुमारी समजदार होती. ती म्हटली काय हरकत नाही, एक काम कर, परवाच्या दिवशी त्याला घेऊन ये. तर म्हाताऱ्याला वाटलं आपला मुलगा वाचतो, मरत तर नाही. परवाच्या दिवशी त्याला घेऊन ये. आणि महाराज त्या राजकुमारीने दुसऱ्या दिवशी सकाळीच तो जामल गोटा असतो ना, पोट साफ करायचा, ज्याने माणसाला अशा प्रकारे घाळ होतात ना, तो जामल गोटा खाल्ला आणि तिला फार जुलाब सुरू झाले त्या राजकुमारीला. आता जुलाब म्हणजे काय साधा नसतो, तो ज्याला झाला त्याला माहित आहे. ते 2, 3, 4, 5 वेळेस सर्व शरीर तिचं असं क्रुश होऊन गेलं. पुन्हा पुन्हा तिने खाल्ला तो आणि दिवसभर तिला सारखं जावं लागायचं, थोडंसं आणि पाणी पिलं तर तिला पुन्हा जावं लागायचं. इतकी क्रुश होऊन गेली, एका दिवसातच तिची अवस्थाच बदलून गेली, तिच्या चेहऱ्याकडे बघा वाटला. आणि मग परवाच्या दिवशी सकाळीच ही म्हातारी आपल्या मुलाला घेऊन आली. ती राजकुमारी आणि वर बसलेली त्या बाईला म्हटली या त्याला वर घेऊन या. आणि ती बाई जेव्हा आपल्या मुलाला तिच्या समोर घेऊन गेली, मुलगा तर अगोदर तिला बघून घाबरलाच. म्हटलं हे कोण भूत बसलेलं आहे. ती म्हटली बाळा मी भूत नाही, ज्या मुलीवर तुझं मन अडकलं ना तीच मी राजकुमारी आहे. म्हटलं तू कशी असू शकतेस, तू तरी इतकी सुंदर होतीस ना. तिने काय केलं होतं, आपले जुलाब एका भांड्यात भरून ठेवले होते. ती म्हटली तुला माझी सुंदरता बघायची का, ती माझी सुंदरता कुठे दाखव तुला, ते भांड उघड, त्या भांड्यात माझी सुंदरता आहे सर. त्याला वाटलं बघावं काय काय आहे तर, म्हणून त्याने ते भांड उघडून बघितलं. काय झालं असेल माहीतच, वास सुटला. ती म्हटली बाळा ही माझी सुंदरता आहे. तो म्हटला मला माफ कर, मी तुझ्या त्या रूपाला बघून भाळलो होतो, परंतु आता मात्र माझ्या मनात तुझ्याविषयी किंचितही आसक्ती नाही. संसारातलं हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम गुण बघून होत आहे. विठ्ठल विठ्ठल परंतु भक्तांचं जे देवावर प्रेम असतं ना, ते गुणरहितम, कुठल्याही गुणाची अपेक्षा नसते. कामना रहितम, कुठली त्यांना कामना नसते, काही लागत नाही त्यांना. हो, आरतो तो आरतीचे व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजेनी तेने इच्छिते अर्थसिद्धी, परंतु चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. असा जो भक्त असतो ना, ज्ञानी भक्त, तो परमात्म्यावर अखंडित प्रेम करतो. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव है ना. पण महाराज म्हटले ते ठीक आहे हो, परंतु व्यवहारामध्ये आजकाल किंमत कुणाला आहे माहित आहे तुम्हाला. ज्यांच्याकडे पैसा पाणी आहे, भाग्यवान लोक आहेत, त्यांना व्यवहारात किंमत आहे. तसं तुमच्या संतांना तशी किंमत मिळेल का व्यवहारात. महाराज सांगतात अरे खरे भाग्यवान तर तेच आहेत. आणि तेच भाग्यवान तेच भाग्यवान तेच भाग्यवान तेच भाग्यवान भाग्यवान
भाग्यवंत आहे त्यांच्या इतकं भाग्य दुसरं कुणाकडे नाहीच. भाग्यवान आहे जगाचा मालक भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लागी. त्या भाग्याने भाग्यवंत हे संत असतात. आणि सरती पुरती धन वित्ते, त्यांच्याकडे धन आणि वित्त शर्त पुरता आहे, भरपूर आहे, भरपूर त्यांच्याकडे धन आहे. म्हटलं कसं काय? अहो तेच तर म्हणतात आम्ही सदैव सुडके. नाही नाही, ते म्हणतात असं खरं, परंतु त्यांचं ऐश्वर फार मोठं आहे. अशा अनेक कथा सापडतात. त्यांच्या ऐश्वर्याची परीक्षा जर आपण बघितली, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका यात्रेकरूला एक सोन्याचं नाणं दिलं होतं. तो म्हटला महाराज मला तीर्थयात्रा करायची आहे, थोडी मदत करा. आता महाराजांनीच अभंगात लिहून ठेवलं होतं की एखादा जर तीर्थयात्रेला चालला असेल तर त्याला मदत केली पाहिजे. मोल देऊन या धाडावे तीर्थासी, आला गेला त्यासी अर्ध पुण्य. महाराजांनी सोन्याचं नाणं आपल्या खिशातून, आता कसं होतं महाराजांना माहीत नाही, पण चरित्रात सापडतं. महिपती महाराज लिहितात की त्या ठिकाणी त्याच्या हातात जेव्हा ते सोन्याचं नाणं दिलं, तो म्हटला यांनी काय होईल, पण चला म्हटला जाऊ. आणि तो तीर्थयात्रा करण्याकरता गेला असता तो ते खिशातलं नाणं मोडण्याकरता काढत होता, त्याचे काही पैसे घेत होता. आणि पुन्हा खिशाला जेव्हा हात लावत होता तर दुसरं नाणं खिशात तयार होत होतं. अशी त्याने एकदम VIP यात्रा करून आला होतो. आता नाणंच आहे, संपतच नव्हतं. पूर्ण यात्रा केली. शेवटी त्याला वाटलं हे नाणं फार चमत्कारिक आहे, आता हे नाणं महाराजांना परत द्यायचंच नाही, म्हणजे आपलं जीवनभर कामच नाही. आणि मग महाराजाकडे गेला. महाराज म्हणजे झाली का तीर्थयात्रा? म्हटले झाली. मग ते द्या नाणं परत. महाराज खरं सांगू का, अहो ते त्रिवेणी संगमावर गेलो कुंभामध्ये, तिथं माझी बंडी काढून ठेवली बाहेर. आणि मी जेव्हा स्नानाकरता गेलो माझी बंडीच गायब झाली. नाणं चोरीला गेलं. म्हटलं नाणंच नाही. महाराज म्हटले ठीक आहे या. मग नंतर जाऊन बघतो तर खिशात नाणंच नाही. सांगायचं तात्पर्य हे आहे की संत हे मग का हो, मग ते असे गरीब का राहतात? अहो म्हटले महाराज गरीब का राहतात? ज्याने अमृत सेवन केलेलं आहे ते कांजी कशाला पिईल? जो अमृत आते ठी ठेवी तो कांजी जैसा न सेवी तैसा स्वसुख अनुभवी न भोगी रिद्धी. त्याला या रिद्धी सिद्धी होऊन या उपाधी होऊन काही गरज नसते. तो स्वसुखामध्ये निमग्न असल्यामुळे नामदेवरायांचा नुसता हाताचा स्पर्श झाला वाळवंटाला तर वाळवंटातले सर्व खडे काय झाले? परीच झाले. परी सोनं नाही परीच झाले. असं संतांचं ऐश्वर्य बरेच संतांची उदाहरणं सापडतात. म्हणून सरती पुरती धनवित्ते. म्हणून अशा संतांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. अशा संतांची जर आपण सेवा केली तर ती सेवा देवाला प्राप्त होते. अभंगाचं सेवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे
विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव या अभंगातील सर्व वर्णन समाजयोगी त्यागमूर्ती गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचं वर्णन आहे आणि यांची पूजा परमात्मा करतोच. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. त्यांचे सदैव जिकडे तिकडे सोहळे होतात. अशा प्रकारे हा बाबांचा तपपूर्ती सोहळा वारकरी संप्रदायावर आणि वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य बाबाने निष्काम पद्धतीने निस्वार्थ पद्धतीने प्रचार प्रसाराचं कार्य केलं जीवनभर आणि शेवटी बाबाने आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या मंदिरामध्ये खर्च केली आणि भव्य दिव्य असं मंदिर उभारलं. बाबांचीच धुरा सांभाळणारे बाबांचे उत्तराधिकारी हरिभक्तीपरायण विष्णू महाराज देखील बाबांनी ज्या पद्धतीने समाजामध्ये राहून समाजाने कार्य केलं. महाराजांनी देखील समाजामध्ये नित्य निरंतर महाराजांचा आणि वावर असतो. महाराज समाज संघटित करण्यामध्ये फार कुशल आहेत. त्यांनी खूप अशा प्रकारे या संस्थांचा विस्तार केला, समाज वाढवला. या तीर्थक्षेत्रावर अनेक तीर्थक्षेत्रावर या संस्थांच्या भक्त परिवारांना त्यांनी दर्शनही करवले आणि आपल्या सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी म्हणजे गुरुवर्य बाबांची दिंडी होती आहे. तशीच त्या दिंडीची आणि ती परंपरा 5000 लोक त्या दिंडीमध्ये आजही चालतात आणि त्याच पद्धतीने ते कार्य या ठिकाणी चालू आहे. महाराजांनी ती धुरा सांभाळलेली आहे आणि त्यामुळे महाराजांनी यावर्षी या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सुंदर पद्धतीने खूप मोठा अन्नदान या कार्यक्रमामध्ये घडत आहे आणि या अन्नदान करणारे महाराजांचे सर्व विद्यार्थीच आहेत जे महाराजाकडे राहिले. अशी सर्व मंडळी त्यामध्ये विशेष रूपाने आमचे हरिभक्तीपरायण गुरुबंधू ज्यांच्या आम्ही समवेत सोबत राहिलो. संस्थेमध्ये आम्ही एका पाठाचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज पिंगळे आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज आहेत. हरिभक्तीपरायण माऊली महाराज आहेत. हरिभक्तीपरायण भगवान महाराज आहेत. आदी करून वाघुंडी महाराज आदी ही सर्व मंडळी आणि या कार्यक्रमामध्ये सक्रिय आहेत. सर्व गुरुबंधू मंडळी आता येत आहेत, येणार आहेत आणि जेवढे महाराजांकडे होते ते सर्व या ठिकाणी हे कार्य करणार आहेत. आपल्यालाही सर्वांना माझ्यातर्फे एक विनंती आहे सर्व साधक मंडळींना की आपण रोज या ठिकाणी श्रवणीय कीर्तन आहेत, आपण या ठिकाणी रोज येऊ शकता, या ठिकाणी श्रवणाचा लाभ घेऊ शकता. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माधवारा जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माधवारा जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माधवारा जय जय ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल हरी जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.